नमस्कार, किरण होम क्रिएशनमध्ये आपले स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये कच्च्या शिंगाड्याचे चिप्स करू। हे शिंगाडे चविष्ट पौष्टिक फळ आहे। याचे साल काढायचे। हे साल टणक असते, सोललीने साल काढायचे, सुरीनेही काढू शकता। याचा बाजूचा भाग अगोदर काढायचा म्हणजे साल लवकर निघतं। हा बाजूचा भाग जुळून आहे, हा भाग काढला की साल लवकर निघतात। उकळलेले शिंगाडे सुद्धा चविष्ट लागतात। शिंगाडे सोलताना बोटं काळसर होतात। हे बघा, शिंगाडे सोलून झाले। 50 शिंगाडे आहेत। भरपूर पाण्याने धुवून घ्यायचे, काळपटपणा निघतो। पाण्यातून शिंगाडे काढून घ्यायचे। शिंगाडा असा पकडायचा, सुरीने पातळ पातळ काप करायचे। काप लवकर शिजतात। शिंगाड्यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर, भरपूर प्रमाणात पोषक तत्व आहे। शिंगाड्याचे काप करून झाले। कढई तापायला ठेवली, त्यात 2 चमचे साजूक तूप घालायचे। थोडं पसरवून घ्यायचं। कढईला सर्व बाजूनी तूप लागेल। शिंगाड्याचे काप वाटीने 3 वाटी झाले। तुपामध्ये घालूया, परतवायचे, झाकण ठेवायचे। 2 मिनिटांनी बघायचे, वाफ छान आली, परत 2 मिनिट वाफ काढून घ्यायची। 2 मिनिटांनी बघू, परतवायचे। शिंगाड्याला चांगली वाफ येऊ द्यायची। दररोज शिंगाड्याचे सेवन केल्यामुळे रक्ताची कमतरता भासत नाही। 2 मिनिटांनी बघू, परतवायचे। 3 वाटी शिंगाड्याचे काप आहे, तर 1.5 वाटी गूळ घ्यायचा। हा फोडलेला गूळ 1.5 वाटी आहे। गूळ घालायचा, परतवायचा, मंद जाळावरच परतवायचे। शिंगाड्याचे काप जेवढे असेल त्याच्या अर्धा गूळ घ्यायचा। साखरही घालू शकता। साखरेपेक्षा गुळाचे शिंगाडा चिप्स चविष्ट होतात। परत 1 वेळा वाफ येऊ देते। शिंगाड्याला वाफ कमी आली व गूळ घातला की शिंगाड्याच्या चकत्या पातळ होतात। नंतरच गूळ घालायचा। गूळ विरघळला, गुळामध्ये आयरन असते। पाक पातळ झाला, याचा पाक होऊ द्यायचा। पाक शिजत आहे, मध्ये मध्ये सराता फिरवायचा, तळायला लागायला नको। पाक होत आहे, पक्का पाक होतपर्यंत शिजू द्यायचं। हे बघा, कच्चा पाक झाला। पाक घट्ट झाला की थोडा प्लेटमध्ये टाकून बघायचा। पाक स्थिर राहिला की पाक झाला समजायचे। 2 थेंब टाकून बघू, पाक स्थिर राहतो, तार येतो। थंड झाल्यावर परत पाक घट्ट होतो। हवं असल्यास विलायची पूड घालू शकता। हे आपले पाकातले पौष्टिक शिंगाडे तयार झाले। शिंगाड्याच्या चकत्या उपवासाला सेवन करू शकता।